मुंबई वडोदरा महामार्गाच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि भिवंडीचे खासदार बाळूमामा म्हात्रे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। या भेटीत महामार्गासाठी आवश्यक असलेल्या एक्झिट पॉइंट बाबत तसेच स्थानिक विकासाच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। मुंबई वडोदरा महामार्ग हा पश्चिम भारताच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे। या महामार्गावर योग्य ठिकाणी एक्झिट पॉइंट असावेत, जेणेकरून स्थानिक रहिवाशांना व उद्योग व्यवसायांना फायदा होईल, यावर बैठकीत भर देण्यात आलाय। खासदार सावरा व म्हात्रे यांनी पालघर व भिवंडी परिसरातील नागरी व औद्योगिक गरजांनुसार महामार्ग विकासात सुधारणा करण्याची मागणी केली। नितीन गडकरी यांनी या चर्चेवर सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या संदर्भात त्वरित आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले। या बैठकीत दोन्ही खासदारांसह विविध अधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित होते। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर। नमस्कार। काल माननीय रस्ते आणि वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या समवेत भिवंडी ग्रामीणमधलं शिष्टमंडळ आणि खासदार बाळूमामा म्हात्रे यांच्या समवेत भेट घेतली। मुंबई बडोदा एक्सप्रेसवे एक अकलोलीमध्ये त्याचा एंट्री एक्झिट पॉईंट आहे, परंतु स्टेट हायवे लांबच जवळ असला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांची, व्यापारी यांची मागणी होती। ह्या दृष्टिकोनातून लांबजला जर एंट्री एक्झिट पॉईंट दिला तर निश्चितच शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि बऱ्याच नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे। आणि त्यामुळे लागलीच माननीय गडकरी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून निर्देश दिलेले आहेत आणि प्रपोजल पाठवण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि या निमित्ताने मुद्दाम सांगू इच्छितो की माननीय नितीनजी गडकरी साहेब लांबच्या एंट्री एक्झिट पॉईंटबद्दल अतिशय सकारात्मक आहेत आणि जर त्या पद्धतीने प्रपोजल आलं तर निश्चितच पूर्ण भिवंडी आणि ठाणा, वाडा ह्या परिसरातील नागरिकांना अत्यंत चांगली सुविधा या निमित्ताने मिळेल। त्यामुळे माननीय नितीन गडकरी साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो।